नमस्कार मंडळी, मी सागर परत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे आता होळी आज असा होळी पौर्णिमा म्हटल्यानंतर कोकणात शिगमो असतात फेमस. मी आता व्हॉइस ओव्हर टाकते कारण काय आला तिकडे खूप कामं होती म्हणून मी काय बोलत नाही. आणि आता बघा, आम्ही दरवर्षीप्रमाणे आमची एक राखण्याची होळी असते वरती. तिकडे आम्ही सगळेजण खूप जण असतो. एक साईड आम्ही होळी वगैरे बांधून, सावलीची होळी असतात ती बांधून ठेवलेली आहे. दुसऱ्या ठीक ते काजू असतात, रानातले काजू असतात त्यांनी बांधून ते काजू सोडून तो प्रसाद म्हणून त्या होळी आम्ही दाखवतो. तर खूप मंडळी नेलं लोकांनी, सगळ्यांनी 5-5, 10-10, 20-20, 25-25 असे काजी आणलेले आहेत. एकदाच आम्ही भाजून घेतो. सगळे लहान बच्चे मंडळी असतात, मोठे असतात, तरुण मंडळी सगळे असतात. सगळेजण फोडतात एकाच ठिकाणी. आम्ही ही जी सावलीची होळी आहे ती बांधतो. पारीच्या सायन नॅम वगैरे काढून घेतो आणि सगळेजण एकदा ती उचलून ती एकदाची त्या होळीच्या जागी तिला व्यवस्थित उभी करून मातीने घट्ट करून त्याची पूजा वगैरे विधिवत केली जातात. म्हणजे पूजा वगैरे आम्हीच करतो असे गावातले, कारण राखणीची होळी असतात. रानातले जिथे आमची ढोरा वगैरे असतात त्या आणि काजी वगैरे असतात, तर तिथे एक अगोदरपासूनच प्रथा चालली दिलेली आहे राखणीची होळी. तर त्या होळीची प्रथा म्हणून आम्ही ही वगैरे एक संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत ही होळी म्हणजे आजच्या दिवशी होळी आम्ही करतो. सगळेजण असतात आणि त्यानंतर मग पणीची पूजा वगैरे करून जो काय प्रसाद कोण काय काय आणतात ना प्रसाद पण दाखवलं जातात, नारळ वगैरे. तर तो प्रसाद दाखवून पूजा करून नारळ वगैरे घालून मग आम्ही तो प्रसाद सगळ्यामध्ये वाटतो. तर बघा, मस्त मजा येते. अगदी साधी सोपी अशी म्हणजे गावातली शिमगोत्सवातली होळी. तर म्हणजे काही काही ठिकाणी वेगवेगळ्या झाडांची होळी केली जातात. म्हणजे काही ठिकाणी नारळाचं किंवा सुपारीच्या झाडांची असतात, तर कुठे आंब्याची. खूप ठिकाणी गावात कोकणात तुम्ही जाल आजच्या दिवशी जाल होळी पौर्णिमेच्या दिवशी, तर तुम्हाला सगळीकडे विविध प्रकारच्या झाडांची होळी ही एक म्हणजे जी संस्कृती अगोदरपासून चालत आलेली आहे, संस्कृतीप्रमाणे होळीचं तिथे त्याप्रमाणे तिथे होळी उभी केली जाते. आणि गावातले बहुतेक तरुण, म्हातारे, लहान मुलं सगळी त्यात सहभागी होतात. मजा असते. एकच दिवस असतो त्यामुळे जरा खूप आनंद असतो, उत्साह असतो. प्रत्येकाला जे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडून होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा आणि मजा करा. नमस्कार. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे कोण असतील तुमचे मित्र, फ्रेंड्स वगैरे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून काय आपल्या गावातल्या काही काही प्रथा आहेत. म्हणजे आज आमची ही राखणीची होळी आहे, एक छोटीशीच असते, त्यामुळे तिथे काय तुम्हाला तेवढं काय बघायला मिळणार नाही. पण काही ठिकाणी खूप प्रकारे नाचवली जाते, म्हणजे खेळवली जाते होळी. ढोल वगैरे असतात बरोबर, त्याने खेळवली जाते. तर बघा, आवडेलच. पुन्हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, नक्की आवडेल. सबस्क्राईब पण करा आणि परत एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडे.